नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 ते 26 मे या आठवड्यातील वीकली रिव्हिजन अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स अभ्यासलेले आहे ते सर्व आज आपण वन लाइनर मध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश सराव कोलकाता येथे आयोजित करण्यात आला? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। तर भारत आणि अमेरिका या देशांदरम्यान तर्कश सराव आयोजित करण्यात आला कोलकाता या ठिकाणी। तर ही सरावाची 7वी आवृत्ती होती आणि हा 22 एप्रिल ते 15 मे 2024 या दरम्यान आयोजित करण्यात आला। अलीकडेच सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर व्हेनेझुएला हा देश ठरलेला आहे सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश। नेक्स्ट आहे, अलीकडेच केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर AYV कृष्णा आणि N वेणुगोपाल यांची CBI मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून मे 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, निखत जरीनने एल्लोरा कप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे बघा निखत जरीनने। तर निखत जरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते कमेंट करून सांगा। तर बघा, एल्लोरा कप 2024 हे कझाकिस्तान मधील अस्ताना या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी आणि मंत्री यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे इराण। नेक्स्ट आहे, 2027 महिला विश्वचषकाचे यजमानपद कोण भूषवणार आहे? तर ब्राझील हा देश भूषवणार आहे 2027 महिला विश्वचषकाचे यजमानपद। थायलंड ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने थायलंड ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे। IDFC फर्स्ट बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप नटराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे IDFC फर्स्ट बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून। आर्टेमिस 3 मिशनची फील्ड चाचणी कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर अमेरिका या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आर्टेमिस 3 मिशनची फील्ड चाचणी। अलीकडेच 14,500 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच टँक दुरुस्ती सुविधा कोणी उभारले आहे? तर भारतीय सैन्याने उभारलेले आहेत 14,500 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच टँक दुरुस्ती सुविधा या लडाख या ठिकाणी उभारलेले आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी लोगोसह आपल्या नवीन ICC T20 विश्वचषक जर्सीचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्कॉटलंड। नेक्स्ट आहे, तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर विल्यम लाई चिंग ते हे तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। अलीकडेच रॉक आर्टचा पहिला पुरावा पुरातत्वशास्त्रज्ञांनी कोठे शोधला आहे? तर मंगळुरू या शहरामध्ये शोधलेला आहे रॉक आर्टचा पहिला पुरावा पुरातत्वशास्त्रज्ञांनी। नेक्स्ट आहे, twitter.com वरून X चे डोमेन नाव काय बदलले आहे? तर x.com असे करण्यात आलेले आहे। अलीकडेच 2024चा भारताचा तिसरा युनिकॉर्न कोणता बनला आहे? तर पोर्टर हा युनिकॉर्न बनलेला आहे 2024चा भारताचा तिसरा युनिकॉर्न। पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करणारी मशीन कोणी विकसित केली आहे? तर IIT रुर्कीने विकसित केलेली आहे पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करणारी मशीन। जागतिक लॉजिस्टिक पॉवर हाऊस DP वर्ल्डने त्याचे सर्वात मोठे मुक्त व्यापार केंद्र कोठे उभारले आहे? तर भारतातील चेन्नई या ठिकाणी उभारलेले आहे। जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल 2024 नुसार प्रभावित प्राणी कोण आहे? तर गेंडा हा सर्वात प्रभावित प्राणी आहे। तर देवदार वृक्ष सर्वात प्रभावित वृक्ष आहे। नेक्स्ट आहे, भारत ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया या त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर भारतातील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली। कालावधी होता 15 ते 17 मे 2024। नेक्स्ट आहे, जपानच्या मिझोहो ग्रुपने मिझोहो बँक इंडियासाठी बाह्य वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजय नायर यांची नियुक्ती केलेली आहे। डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने लॉंग टर्म गेमिंग व्हिसा कोणी सादर केला आहे? तर दुबई या देशाने सादर केलेला आहे डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने
10 वर्षांसाठीचा हा लॉंग टर्म गेमिंग विजा आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या राजाचा चेहरा 3400 वर्षांनंतर पुन्हा तयार करण्यात आला आहे? तर इजिप्त या देशाने केलेला आहे. तर तो राजा आहे अमेनहोटेप तिसरा. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या टाकेडा फार्मास्युटिकल्सने बनवलेली दुसरी डेंग्यू लस WHO द्वारे पूर्वपात्र ठरली आहे? तर जपानचे आहे टाकेडा फार्मास्युटिकल्स, ज्याची दुसरी डेंग्यू लस WHO द्वारे पूर्वपात्र ठरली आहे. तर या लसीचे नाव आहे TAK-003. नेक्स्ट आहे, नायरा एनर्जी 2 इथेनॉल प्लांट कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये उभारणार आहे. अलीकडेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी जपान आणि कोणत्या देशाने करार केला आहे? तर जपान आणि US या देशांनी करार केलेला आहे हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी. 2030 पर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था कितीपर्यंत पोहोचू शकेल? तर $1 ट्रिलियन एवढी पोहोचणार आहे 2030 पर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था. अलीकडेच नारायणन वाघुल यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते एक बँकर होते. इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सने कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर ऋषभ गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत कोणी जागतिक विक्रम केला? तर दीप्ती जीवनजी यांनी केलेला आहे. तर तिने 55.07 सेकंदमध्ये 400 मीटर रनिंग केलेली आहे. नेक्स्ट आहे, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजीव पुरी यांनी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून मे 2024 मध्ये पदभार स्वीकारला आहे. अलीकडेच इराणचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मोहम्मद मोखबर यांची इराणचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. फोर्ब्सनुसार सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा फोर्ब्सनुसार सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण बनली आहे? तर ज्योती रात्रे ही महिला बनलेली आहे. 55 वर्षीय महिला आहे, जिने मे 2024 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. नेक्स्ट आहे, दरवर्षी भारतात राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कधी पाळला जातो? तर 21 मे रोजी पाळला जातो राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. नेक्स्ट आहे, फॉर्म्युला 1 एमिलिया रोमाग्ना GP 2024 कोणी जिंकले? तर मॅक्स वर्स्टॅपेन याने जिंकलेले आहे. विप्रोचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संजीव जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच फौजदारी न्याय प्रशासनावर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आली फौजदारी न्याय प्रशासनावर परिषद. तर ही 18 आणि 19 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली. संयुक्त राष्ट्राने 2024 साठी भारताचा सुधारित विकास अंदाज किती केला आहे? तर 6.9% एवढा केलेला आहे. अलीकडेच तो लॅम कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर व्हिएतनाम या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत. कान्स 2024 मध्ये विशेष स्क्रीनिंग मिळालेला भारतातील पहिला क्राऊड फंड केलेला चित्रपट कोणता आहे? तर मंथन हा चित्रपट आहे. हा चित्रपट श्याम बेनेगल यांचा आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी नोंदणी कितीने वाढली आहे? तर 44% वाढलेली आहे. माजी सैनिक कल्याण विभागातर्फे समाधान मोहिमेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर दार्जिलिंग येथील बेंगडुबी या ठिकाणी माजी सैनिक कल्याण विभागातर्फे समाधान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डीलर्सना वित्तपुरवठा करण्यासाठी टाटा मोटर्सने कोणासोबत भागीदारी केली आहे? तर बजाज फायनान्स सोबत भागीदारी केलेली आहे टाटा मोटर्सने. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 39वा आहे. तर प्रथम क्रमांकावरती राहिलेला आहे अमेरिका हा देश. कोणते राज्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू करणार आहे? तर सिक्कीम हे राज्य करणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली 25 मे 2024 पासून. कोणत्या महिला टेनिसपटूने इटालियन ओपन 2024 चे विजेतेपद पटकावले? तर इगा स्विटेक हिने पटकावलेले आहे इटालियन ओपन 2024 चे विजेतेपद.
नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन स्लेवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी. इंग्लिश प्रीमियर लीग 2024चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मँचेस्टर सिटीने जिंकलेले आहे इंग्लिश प्रीमियर लीग 2024चे विजेतेपद. तर उपविजेते राहिलेले आहेत वेस्ट हॅम हा संघ. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या सरबाज खानने ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट सर केला आहे? तर पाकिस्तान या देशाचा आहे गिर्यारोहक सरबाज खान, ज्याने ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. अलीकडेच कोणत्या संस्थेने उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील परिणाम या विषयावर संशोधन अहवाल सादर केला आहे? तर IIT जयपूरने. अलीकडेच एअरबस हेलिकॉप्टरने भारतात हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने लस कोल्ड चेन व्यवस्थापनासाठी कोणाशी करार केला आहे? तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP यांच्यासोबत भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने लस कोल्ड चेन व्यवस्थापनासाठी करार केलेला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल म्हणजेच BRC ने मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर विक्रमजीत चौधरी यांची. अलीकडेच कोणत्या बँकेने व्यवसाय वाढीसाठी उच्चभ्रू आणि वाढत्या श्रीमंत वर्गाला लक्ष्य करून येस ग्रँडर ही प्रीमियम बँकिंग सेवा सुरू केली आहे? तर येस बँकेने सुरू केलेली आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 मे रोजी साजरा केला जातो. तर 2024ची थीम आहे योजनेत सहभागी व्हा. नेक्स्ट आहे FSSAI ने फळांच्या व्यापाऱ्यांना फळे पिकवण्यासाठी कोणता पदार्थ वापरण्याबद्दल चेतावणी दिली आहे? तर कॅल्शियम कार्बाइड हा पदार्थ न वापरण्यासाठी चेतावणी दिलेली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये व्यवसाय वाढीत PSU बँकांमध्ये कोणती बँक अव्वल राहिली? तर बँक ऑफ महाराष्ट्र. भारत आणि कोणत्या देशाने 2024च्या अखेरीस विजामुक्त पर्यटन प्रवेशावर सहमती दर्शवली आहे? तर भारत आणि रशिया या देशाने सहमती दर्शवलेली आहे विजामुक्त पर्यटनासाठी. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय कोण ठरली? तर काम्या कार्तिकेयन ही ठरलेली आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय. तिने 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेले आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये शॉर्टपुटमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर सचिन खिलारी या खेळाडूने जिंकलेले आहे. नुकताच 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला? तर जेनी इयरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हाफमॅन यांनी जिंकलेला आहे. तर त्यांना कैरोस या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. अलीकडेच भारतातील शून्य कचरा ते लँडफिल दर्जा प्राप्त करणारे पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? तर तिरुअनंतपुरम विमानतळ. लेट्स मूव्ह इंडिया मोहीम कोणी सुरू केली आहे? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सुरू केलेली आहे लेट्स मूव्ह इंडिया ही मोहीम. AFC महिला आशिया चषक 2026चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाकडे आहे AFC महिला आशिया चषक 2026चे यजमानपद. तर 2029चे यजमानपद उझबेकिस्तान या देशाकडे आहे. अलीकडेच केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य कोण बनले आहेत? तर रमेश बाबू व्ही हे बनलेले आहेत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य. अलीकडेच भारत आणि UK यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 16वी बैठक कुठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे भारत आणि UK यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 16वी बैठक. पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 3 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांचा समावेश आहे. भारतीय वन्यजीव संस्थेच्या मते भारतातील कोणत्या राज्यात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक संख्या आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक संख्या आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2000 डॉल्फिनची संख्या आहे. तर भारतामध्ये एकूण गंगा नदीमध्ये डॉल्फिनची संख्या 4000 एवढी आहे. नेक्स्ट आहे टोकियो विद्यापीठाने जगातील सर्वोच्च वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या देशात केले आहे? तर चिली या देशामध्ये केलेले आहे टोकियो विद्यापीठाने जगातील सर्वोच्च वेधशाळेचे उद्घाटन. तर ही जगातील सर्वोच्च वेधशाळा समुद्र सपाटीपासून 5640 मीटर उंचीवर स्थापन करण्यात आलेली आहे. IWF जागतिक युवा चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले?
तर प्रीतीस्मिता भोई यांनी जिंकलेली आहे, तर ती वेट लिफ्टर आहे. तर तिने 40 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. अलीकडेच कोणत्या भारतीय वंशाच्या प्राध्यापकाला खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्कार मिळाला आहे? तर श्रीनिवास आर कुलकर्णी. नेपाळी शेर्पा कामिरिता यांनी विक्रमी किती वेळा एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली आहे? तर एकूण 30 वेळा पूर्ण केलेली आहे. तिरंदाजी विश्वचषक 2024चा दुसरा टप्पा कोठे सुरू झाला आहे? तर दक्षिण कोरिया या ठिकाणी सुरू झालेला आहे तिरंदाजी विश्वचषक 2024चा दुसरा टप्पा. इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा 99वा सदस्य कोण बनला आहे? तर स्पेन हा देश बनलेला आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा 99वा सदस्य देश. सायबर सुरक्षा व्यायाम 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला सायबर सुरक्षा व्यायाम 2024. तर हा व्यायाम 20 ते 24 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला. अलीकडेच इंडियन ऑइलने कोणत्या देशाला प्रीमियम इंडियन इंधन निर्यात केले आहे? तर श्रीलंका या देशाला केलेले आहे. भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तेल गळती प्रतिसाद कवायतीचे आयोजन केले? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये केलेले आहे. सागा दावा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर सिक्कीम या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर 2024 मध्ये तो 23 मे रोजी साजरा करण्यात आला. नेक्स्ट आहे प्रतिभा विकासासाठी ATD बेस्ट अवॉर्ड 2024 मध्ये तिसरा क्रमांक भारतातील कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर NTPC या कंपनीला मिळालेला आहे. अलीकडेच कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता जाहीर केली? तर नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या देशांनी केलेली आहे. 5 जून 2024 रोजी गंगा आणि तिच्या उपनद्यांना लक्ष्य करून प्लॅस्टिक मुक्त नदी मोहीम किती राज्यांमध्ये सुरू केली जाईल? तर 7 राज्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत? तर कर्नाटक राज्य सरकारने. भारतीय वंशाच्या तमिळांच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ श्री श्री रविशंकर यांना पहिले टपाल तिकीट कोणत्या देशात मिळाले? तर श्रीलंका या देशामध्ये मिळालेले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे बाजार भांडवल 21 मे 2024 पर्यंत कितीपर्यंत पोहोचले? तर $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचले आहे. L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने कोठे एअरबससाठी सिम्युलेशन सेंटर सुरू केले आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी. भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटने आफ्रिकन देशांना कोणत्या रोगाची लस पाठवली आहे? तर मलेरिया या रोगाची लस पाठवलेली आहे भारतातील सिरम इन्स्टिट्यूटने आफ्रिकन देशांना. 200 प्रवासी डब्यांच्या पुरवठ्यासाठी RITES ने कोणत्या देशाच्या रेल्वेसोबत करार केला आहे? तर बांगलादेशच्या रेल्वेसोबत करार केलेला आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सद्वारे जगातील टॉप 15 अतिश्रीमंतांमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? तर मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. तर या 15 अतिश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी 12 क्रमांकावरती आहेत, तर गौतम अदानी 14व्या क्रमांकावरती आहेत. नेक्स्ट आहे अर्टारा 24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली. भारतात क्लाउड पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क सह त्यांचे वेबएक्स कॉलिंग सोल्युशन कोणी लॉन्च केले आहे? तर सिस्को आणि टाटा कम्युनिकेशन्सने. अलीकडेच शील नागू कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनले आहेत? तर मध्य प्रदेश या राज्याचे बनलेले आहेत. महिंद्रा फायनान्सने मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेश राजारामन यांची महिंद्रा फायनान्सने मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील 5 लाख OBC प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश जारी केला? तर कलकत्ता उच्च न्यायालयाने केलेला आहे. मे 2024 मध्ये जो बिडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेने कितवी सबक्रिटिकल अणुचाचणी केली? तर 3री अणुचाचणी केलेली आहे. दुसरी AI जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर सोल दक्षिण कोरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली दुसरी AI जागतिक शिखर परिषद मे 2024 मध्ये. आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 मे रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिवस. नेक्स्ट आहे कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये पियर एंजेलिकस एक्सलन्स प्राइज कोणाला देण्यात आला आहे? तर संतोष सिवन यांना. पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी प्री फायर मोहीम कोणी सुरू केली आहे? तर नासाने सुरू केलेली आहे प्री फायर मोहीम पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो? तर 23 मे रोजी साजरा केला जातो जागतिक कासव दिन. चीनने कोणत्या देशाच्या संरक्षण कंपन्यांवर तैवानला शस्त्रास्त्रे विकण्याबद्दल बंदी घातली आहे?
तर अमेरिका या देशावरती बंदी घालण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 20 ते 26 मे या आठवड्यातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।